तुमच्या आयुष्यात एखादा मिठासारखा मित्र, नातेवाईक किंवा सोबती असेल तर त्याला जपून ठेवा. कारण इतिहास साक्षी आहे, मिठाला कधी कीड लागत नाही. श्री स्वामी समर्थ. आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी हार मानायची नसते. कारण त्या शून्यासमोर किती आकडा लिहायचा ही ताकद शेवटी आपल्यात असते. आनंदातून उमगलेलं हास्य सुंदर असतं, परंतु दुःख आणि परिस्थितीला सामोरे जाताना आणि झगडताना न कळत खुललेलं स्मित म्हणजे अप्रतिम सौंदर्य होय. स्वामी सांगतात, जगातील 90% लोक अशा पिंजऱ्यात बंद आहेत ज्यावर लिहिलेलं असतं की लोक काय म्हणतात. तुमचं आयुष्य हे सर्वात जास्त का बिघडलेलं आहे त्याच्या मागील सर्वात मोठं कारण म्हणजे लोक आणि लोक काय म्हणतील या विचाराने. आनंदी राहण्याचा सध्या एक मंत्र आहे, अपेक्षा स्वतःकडूनच ठेवा आणि जगाकडून काहीही ठेवू नका. लक्षात घ्या, तुम्हाला आनंदी राहायचं आहे, तुम्ही त्यासाठी प्रयत्न करत आहात, पण शेवटी लोक काय म्हणतील या गोष्टीमुळे सर्व काही मागे येत आहे. ज्याला दुःखांची जाणीव असते त्यालाच सुखाची किंमतही असते. म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्यांची नेहमी जाणीव ठेवा. माणसाकडे पैसा, प्रसिद्धी, सुंदरता आला की तो गर्व करायला लागतो आणि ते सर्व काही आलेलं परत निघून जातं. स्वामी सांगतात, जर आपण घर सोडलं की न जमणाऱ्या गोष्टीसुद्धा जमून घ्याव्या लागतात. त्यासारखंच आपण आयुष्यात एखाद्या व्यक्तीला सोडलं की त्याच्या विना जगायची कितीही इच्छा झाली नाही तरी ते जगावं लागतं. आपली एखादी व्यक्ती जे आपल्यासाठी तळमळत असेल त्या व्यक्तीला स्वतः भगवान समजा, नाहीतर आजच्या युगात स्वार्थासाठी नाती जोडणारी लोक तुम्हाला पावलोपावली भेटतील. आपला दिवस चांगला गेला, आता चांगलाच जात आहे, फक्त त्या दिवसात आपण चांगले कर्म करायला हवे. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे हे असतातच, फक्त आपले कर्म हे कसे आहेत हे महत्त्वाचं असतं. आपला स्वभाव स्पष्ट ठेवा. समोरच्याला खटकत असेल तर ती त्याची समस्या आहे. आपण फक्त आरशाप्रमाणे राहायचं, काळजी तर त्यांची करायची ज्यांचा मुखवटा नकली आहे. एक नारळ फोडला आणि पाया पडलं म्हणजे देव आपलं भरं करेल अशी अपेक्षा पण ठेवू नका. देव तुमचं कर्म बघतो, तुमचा दिखावापणा नाही. आयुष्यात उपकाराची परतफेड कधी करता येत नसते, जाणीव ठेवणे ही एक सुद्धा परतफेड असू शकते. आता तुमच्या आयुष्यात दुःख आहे, कदाचित तुमच्यावर कर्ज सुद्धा असू शकतं किंवा तुम्ही मोठ्या संकटात, समस्यात, पैशासंबंधित अडचणीत सुद्धा अडकून असू शकता. पण त्यावेळेला एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या अश्रूंची कधी नोंद केली जात नाही, पण तुमच्या सुखाची नोंद प्रत्येक जण करत असतो. देवसुद्धा तेच बघतो किती तुम्ही सुखी आहात. एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत, तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील. हेही स्वीकारावं लागतं, क्योंकि जब तक है जिंदा तब तक है निंदा. कारण आपल्याला निंदा करणारे खूप लोक आहेत. एखादा व्यक्ती स्पष्ट बोलणारा असेल ना तर तो आपला इंजेक्शन सारखा टोचतो, पण त्याचा फायदा आपल्याला आपल्या शरीरात गेल्यानंतर म्हणजे त्या गोष्टी मनाला भिडल्यानंतर कळते. स्वामी नेहमी म्हणतात, स्वतःची काळजी घ्या आणि स्वतः आयुष्य आनंदाने जगा. माणसाला जीवाभावाची सखी एकच असते, ती म्हणजे वेदना. सुख, समाधान, आनंद हे सगळं बर्ड्स ऑफ पॅसेज असतात. वेदना मरेपर्यंत सोबत असते आणि आपण तिलाच राग करतो, आणि सुख ते आपल्याला, समाधान हे कायम फक्त टाईम पुरतं, एका मर्यादित वेळेपुरतं येतं आणि नंतर निघून जातं. लक्षात घ्या, तुमच्यावर वाईट वेळ असेल तर चिंता कशाला करता. अरे, इतरांची तर चांगली वेळ जास्त काळ टिकत नाही, तुमची वाईटच वेळ काय टिकणार आहे. डोळे आणि कान उघडे असताना सत्य नाकारणाऱ्या माणसाला मेंदू आणि हृदयाशी कोणताही संबंध नसतो. स्वामी म्हणतात, एखाद्या व्यक्ती तुम्हाला मागे ओढत असेल तर त्याला इग्नोर करा, त्याला टाळा, त्याच्या जवळ जाऊ नका, त्यापासून जेवढं होईल तेवढं दूरी बनवा. नातं हे झाडाच्या सावलीसारखं आहे. ज्या झाडाची सावली चांगली तिथे माणसं विसावा घेतो. त्याचा नात्याचं असं असतं, जिथे मान, अनमा आणि सन्मान सोबत आदर आणि माणुसकी मिळेल ना तिथे ते जास्त टिकवलं जातं. स्वामी म्हणतात, आपले हेतू शुद्ध आणि प्रामाणिक असेल तर आपल्यावर टीका करणाऱ्यांच्या टीकेला काही महत्त्व नसते. चांगल्या कर्माची फळे चांगली असतात. मुखातून गेलेलं राम आणि निस्वार्थपणे केलेलं काम कधी व्यर्थ जाणार नाही.
लक्षात ठेवा, तुम्ही सुद्धा एक स्वामी भक्त असाल, स्वामी समर्थ महाराजांना मानत असाल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. सोबत चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. दरवाजा म्हणतो अतिथीचे स्वागत कर, घड्याळ म्हणते काळजी पावले ओळख, खिडकी म्हणते दूरदृष्टी ठेव, दुनियेचं भान ठेव, छत म्हणते उंच विचार ठेव, उंच आकांक्षा ठेव, पण जमीन म्हणते मित्रा तुझे पाऊल मात्र माझ्यावरच राहू दे. कारण ज्या दिवशी पाऊल आपल्या जमिनीवरून बाजूला गेले म्हणजे आपण हवेत उडू लागलो त्यावेळेला 100% खाली पडणार आणि खाली पडल्यानंतर आपल्याला चालणं सुद्धा अवघड होईल. हा संदेश 18 मिनिटापर्यंत न टाळता ऐका. तुम्हाला याचा परिणाम चांगला दिसायला लागेल. आता तुम्हाला कळणार नाही किंवा समजणार नाही की 18 मिनिटात असं काय होणार आहे, पण एक अशी दैवी शक्ती जे 18 मिनिटाच्या आत तुमच्या आयुष्यात मोठा चमत्कार करणार आहे ते तुम्हाला नक्की साथ द्यायला लागेल. आता शांतपणे हा संदेश ऐकून बघा, कारण तुम्हाला याचा चांगला परिणाम मिळणार आहे. या संदेशाचा चांगला परिणाम प्रत्येकाच्या आयुष्यात व्हायला हवा, नक्की तुमच्या आयुष्यात सुद्धा होणार आहे. स्वतःविषयी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही अनंत आहात. तुमच्यासारखा कोणी नव्हता आणि तुमच्यासारखा कोणी नसणार देखील. आपले काम करा, कारण कामाने नाव होते आणि नाव एवढे करा की नावाने काम झाले पाहिजे. प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन 100% मिळत असते. एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ मिळवायची असेल ना तर मेहनतीने काम करून पुढे चला, कारण तुमची मेहनत तुम्हाला यशाच्या दिशेकडे नेते. आणि जो मेहनत करतो, चिंता काळजी करत नाही, त्याला प्रत्येक वेळेला स्वामी साथ देतात. आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, दुसऱ्याचा विचारपूस करणे ही भावना जरी छोटी वाटत असेल तिच्यात माणुसकीची भली मोठी ताकद लपलेली आहे. इतरांवर कोणत्याही गोष्टीचा ताबा तुम्हाला मिळवायचा असेल तर त्या व्यक्तीवर पहिल्यांदा तर तुम्हाला थोडा विश्वास टाकल्यासारखं करायचं आहे आणि त्यानंतर त्या व्यक्तीचा आदर करा, मान सन्मान द्या आणि जमेल तेवढा त्या व्यक्तीचा मोठेपणा करा. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आयुष्याची प्रत्येक घडी आपल्या मनासारखी बसत नसते. प्रत्येकाला तडजोड ही करावी लागते, ती कुणाचीही नाही चुकलेली. त्यामुळे आपल्याला मेहनत करावं लागतं. डोळे आणि कान उघडते आणि बंद होतात त्यांचं एक विशेष असतं. आयुष्यभर एकमेकांना कधी भेटत सुद्धा नाही. स्वामी नेहमी म्हणतात मी प्रत्येकाच्या आयुष्यात आहे, फक्त कायम त्यांनी लक्ष द्यायला हवं. कारण आयुष्यात प्रत्येक वेळेला आपण अडचणीत असतो, पण त्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी स्वामी समर्थ महाराजच आपल्याला साथ देतात. त्यांनी कायम आपली साथ दिलेली आहे. प्रत्येक वळणावर त्यांनी मार्गदर्शन आपले केलेले आहे. प्रत्येक वळणावर त्यांनी आपल्याला साथ दिली आणि पुढे नेण्यासाठी आपल्याला जिद्दीने पुढे जाण्यासाठी आपली साथ देऊन आपल्याला पुढे सुद्धा पाठवलेलं आहे. लक्षात घ्या, परखड माणसाचं जगणं अवघड असतं, कारण सत्य अजून जगाला बोलायचं बाकी असतं. अश्रू म्हणजे दुबळेपणा नाही. पावसाळी ढग जसे बरसल्यावर हलके होतात आणि दिसेनासे होतात, तसा माणूस हलका होतो, आकाशाजवळ पोहोचतो. असं कोणतं तरी दुःख पार केल्यावर तुकाराम महाराज सुद्धा म्हणलेले आहे की आयुष्यात थोडं रडणं सुद्धा गरजेचं आहे. कदाचित तुम्ही रडायले असाल, पण रडणं थांबवा, कारण आता या संदेशाला फक्त 18 मिनिटे ऐकल्यानंतर तुमचं रडणं, दुःख, तुमच्या समस्या कायम आपणे आप स्वामी दूर करायला लागतील. आपल्या कामासाठी प्रत्येक गोष्टीचा विचार करायला ठेवा. परमेश्वर म्हणतो एखाद्या व्यक्तीला दुःख देऊन स्वतःसाठी माझ्याकडे सुखाची प्रार्थना करू नका, पण जर एखाद्या व्यक्तीला क्षणभरी आनंद देत असाल तर सुखाच्या पायऱ्या नक्की चढा. स्वामी म्हणतात आयुष्यातली सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे आनंद. गमतीची गोष्ट अशी की मौल्यवान असून परमेश्वराने आपल्याला ती विनामूल्य दिलेली आहे, पण त्याहून गमतीची गोष्ट की आपल्याला त्या गोष्टीची कदर काहीही नाही आणि आयुष्यात आजपर्यंत आपण तिचा पाठलागच केलेला, कधीच आपल्याला ती बरोबर मिळाली नाही. कारण आनंद हे छोट्या छोट्या गोष्टीतून मिळवावा लागतो. आनंद हा समाधानातून मिळतो. माणूस काल काय बोलला होता, आज काय बोलत आहे आणि उद्या काय बोलणार आहे हे आपल्याला ठरवायचं हवं. आपण कोणाकडे विचार करतो आणि कसा विचार करतो हे गोष्ट महत्त्वाची असते. आयुष्याची प्रश्नपत्रिका सोडवताना काही प्रश्न सोडवायचे असतात तर काही सोडून द्यायचे असतात. हे ज्याला समजलं तो जगाला पूर्णपणे साध्य करू शकतो. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, झाडाने कितीही फुले गमावली यावर झाड कधी अस्वस्थ होत नाही, नेहमी नवीन फुले तयार करण्यात व्यस्त असतं. तसं आयुष्यात गमावलेल्याचं दुःख मिळवू नका, नवीन नक्की काहीतरी मिळू शकतो. हे जीवनाचा अर्थ आहे. या गोष्टीची आशा ठेवा, कष्ट करा, कारण कष्ट आणि मेहनतीने प्रत्येक गोष्ट शक्य आहे.
जसं पावसाळा माहीत नसतं मातीतून काय उगवणार, तो मनसोक्त कोसळून जातो. आयुष्य असं जगावं, काय भेटणार हे न पाहता मनसोक्त जगून घ्यावं. लक्षात घ्या, नुसता प्रपंच चांगला करणे म्हणजे मानव जन्म ध्येय साध्य झाले असे नव्हे, तर इतरांच्या सुखदुःखात सामील होऊन समाधानाचे वाटकरी होता आलं पाहिजे. कोणी हसून गेलं, कोणी फसवून गेलं हे महत्त्वाचं नाही, अनुभवायला काय मिळालं हे महत्त्वाचं असतं. आपण जर नेहमी प्रत्येक गोष्टीचा विचार जास्त करू लागलो तर जगणं मुश्किल होईल. भावना माणसाला प्रत्येक वेळी योग्य निर्णय देऊ शकतात आणि त्या आपल्याला खात्रीसुद्धा देतात की आपण पुढे चाललोय. स्वतःकडे लक्ष द्या, कारण हा विश्वास तुम्हाला नेहमी पुढे नेतो. कायम तुम्हाला साथ देणारा एकच विश्वास आहे, म्हणजे स्वामीनाम. प्रत्येक वेळेला त्यांनी आपली साथसुद्धा दिली आहे. आयुष्यात प्रत्येक वळणावर त्यांनी तुम्हाला मार्गदर्शन केले आहे. फक्त श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, कारण श्रद्धा आणि विश्वास असेल त्याला 100% मार्गदर्शन मिळत असते. आयुष्यात अशक्य असं काही नाही, कारण कायम स्वामी तुमची साथ देतात. आपल्या स्वभावाला एखादा धागा तुटला नसेल तर समजा की आपण मेहनत करतोय. स्वामी म्हणतात, आयुष्यात अशा काही व्यक्ती येऊन जातात की त्यांना आपण विसरू शकत नाही आणि त्यांच्याविषयी कोणाजवळ बोलूही शकत नाही. स्वामी म्हणतात, परिस्थिती बदलली की माणसं बदलतात. आपलं कोण परक कोण कळायला लागतं, सीमा स्पष्ट होतात. पण परिस्थिती बदलूनही जी माणसं बदलत नाही ती माणसं फक्त मनापासून आपली आणि आपलीच असतात. किती क्षणाचं आयुष्य असतं, आज असेल तर उद्या नसतं. म्हणून हे हसत हसत जगायचं असतं, कारण इथे कुणाचं काहीही नसतं. जाणारे दिवस जात असतात, येणारे दिवस येत असतात. जाणारा जपायचं आणि येणाऱ्यांना उघडायचं हे आपलं नेहमी कार्य असायला हवं. आयुष्यात प्रत्येकाला सोबती ठेवणं महत्त्वाचं आहे. माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो. म्हणून हसत राहा, विचार सोडा. आपण हसाल तर जीवन आहे ही संकल्पना मनी बाळगा. जग जान हे तो जहान आहे, ही गोष्ट जो व्यक्ती मानतो तोच पुढे जातो. आपल्याबद्दल समोरच्याला आपली स्तुती करत असेल याचा अर्थ असा होत नाही की तो आपल्या मागेही सुद्धा आपल्याबद्दल चांगलंच बोलत असेल. स्वातंत्र्य होण्याचं धाडस करा. जिथपर्यंत तुमचे विचार जात आहेत तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या रोजच्या जगण्यात आनंद निर्माण करा. हे मन कसं ना कसं वळतं. मोठं विचित्र आहे, अहंकार नेहमी असतो पण काम नेहमी करतं. प्रत्येकाच्या आयुष्यात रथाचे सार्थक करायला श्रीकृष्ण असतील असेच नाही, त्याच्यामुळे त्यांनी आयुष्यात प्रत्येकाच्या बाप नावाचा एक श्रीकृष्ण दिला आहे. सामान्य दिसणारे लोक जगात सर्व चांगले असतात, कारण देव अशा लोकांना जास्त निर्माण करतो आणि त्यांना सामान्य ठेवतो, कारण प्रत्येकाला ते समजत नाहीत. कितीही म्हटलं की मनातल्या सगळ्या गोष्टी सांगायच्या तरी सांगता येत नाहीत, कारण मनातल्या कमकुवतपणाची निर्माण झालेली दुःख कुठं उभं राहू शकत नाही. स्वामी सांगतात, अत्यंत प्रिय गोष्टीची क्षणात त्याग करता यावा इतकं नियंत्रण मनावर हवे. कारण स्वामी म्हणतात, आयुष्यात जर स्वाभिमान गहाण ठेवाल तर तुम्ही महान होण्यापेक्षा सामान्यापेक्षा सुद्धा खाली जाल. लक्षात घ्या, जीवनातील सर्वात मूल्यवान रत्न म्हणजे मेहनत आणि आयुष्यातील सर्वात साथीदार गोष्ट म्हणजे आत्मविश्वास. आपण नेहमी चांगले प्रयत्न करावे, कारण प्रयत्नांना यश नक्की मिळतं. संशयाने एकदा समजूतदारपणाची वाट अडकली की माणूस सत्याला जाणून घ्यायला खटापच करतो. स्वामी सांगतात, रेशमाचा किडा स्वभावभोवती कोश निर्माण करतो आणि आपला स्वतःचा त्याग अडकतो. माणसाचंही अगदी तसंच आहे. आपल्या नात्याच्या चक्करमध्ये तो इतका अडकून जातो की पुढे जाण्यासाठी त्याला काही पर्याय उरत नाही. संघर्षाच्या काळात व्यक्ती नेहमी एकटी असते, यशाच्या काळात मात्र तिच्या भोवती गर्दी जमा होते. स्वतःसाठी वेळ द्या, कारण तुमची पहिली गरज तुम्ही स्वतः आहात. तुम्ही जर स्वतःसाठी कार्य करणं सोडून दिले तर तुम्ही स्वतः मागे याल. कर्म एक असं रेस्टॉरंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही, कारण आपल्याला तेच मिळतं जे आधी शिजवून ठेवलेलं आहे. त्यामुळे योग्य कर्म करा, चांगले पदार्थ मिळेल. प्रत्येक वेळी माघार घेणारा माणूस चुकीचा असतो असं नाही. ती माघार घेतो कारण त्याला इगोपेक्षा जास्त आपलं रिलेशनशिप नातं महत्त्वाचं असतं. पूर्णविराम म्हणजे शेवट नाही, कारण आपल्या त्यानंतर नवीन वाक्य लिहू शकतो. त्याप्रमाणे जीवनातील अपयश आले तर खरा शेवट नसतो, कारण त्याच्यापुढे तर आपण एक नवीन आणि त्याच्यापेक्षा जबरदस्त सुरुवात करू शकतो. स्वामी सांगतात, आपल्या आयुष्यात खूप सारे पर्याय असतात, हे आपल्याला भटकण्यासाठी असतात. पण आपण कितीही अडचणीत असलो तरी आपला मार्ग बदलत नाही. जेवढे चांगले माणसं स्टेटस ठेवतात, खरं तर तेवढे चांगले त्यांचे विचार असतील असं नसतं.
प्रत्येकाला वाटतं शब्दाने प्रत्येकाला घाव मिळतो आणि हो, हे बरोबर आहे. शब्द जपून वापरायला शिकल्याशिवाय आपल्याला काहीही जमणार नाही. शब्द हे एवढे जबरदस्त खतरनाक असतात की ते जर चुकून कुणाला असे आडवे उभे बोलले गेले तर पुढच्याचं हृदयसुद्धा तुटू शकतं. तो कायम संबंधी आपल्यासोबत संबंधसुद्धा संपवू शकतो. त्याचं नातंसुद्धा तो कायमचं बंद करू शकतो. स्वामी सांगतात, कितीही वाईट नातेवाईक असला तरी त्याला टाळू नका. लक्षात ठेवा, कोणत्याही विचारांच्या दोन बाजू असतात, सकारात्मक व नकारात्मक. आता तुम्ही कोणती घेता यावरून सुद्धा तुमचे शहाणपण सिद्ध होते. प्रत्येकाच्या अस्थिर मनस्थिती आणि असहाय्य परिस्थितीत एकमेकांना सांभाळणं म्हणजे खरी साथ देणं. योग्य वेळी चुकीच्या गोष्टीवरून स्वतःला दूर ठेवलं तर अयोग्य वेळी आयुष्यात प्रत्येक वेळेला साथ मिळते. लक्षात घ्या, आपल्याला काही वेळ स्वतःला द्यावाच लागेल, कारण आपण स्वतःचं आयुष्य पूर्णपणे सुधारायचं आहे. स्वामी म्हणतात, बोलण्यापूर्वी ऐका, खर्च करण्यापूर्वी कमवायला शिका, गुंतवणूक करण्यापूर्वी चौकशी करा, टीका करण्यापूर्वी तपासा, निवृत्त होण्यापूर्वी पैसा साठवा आणि मरण्यापूर्वी एकदा दान धर्म नक्की करा आणि आयुष्यभरात स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण नक्की करा. माणूस नेहमी म्हणत असतो, मी अमुक अमुक प्रॉपर्टीचा एवढा एवढा मालक आहे, हे सर्व माझे आहे आणि ते सर्वही माझे आहे. पण देव वरी हसतो आणि म्हणत असतो, अरे वेड्या, सर्व 7-12 तर माझ्याच मालकीचा आहे. अरे, तुला तर 70-80 वर्षाच्या कराराने पण पाठवलेले आहे आणि करार जेव्हा संपेल ना, त्यावेळेला तुला चहा पिण्यापुरता सुद्धा टाईम मिळणार नाही. मोठेपणा हा तो गुण आहे जो पदाने नाही तर संस्काराने प्राप्त होतो. परक्या आपल्याला बनवतात तेवढं अवघड बनवत जातं. स्वामी म्हणतात, लक्षात घ्या, आयुष्याच्या वाटेत टोचताना अपयशाचे खडे मात्र जगण्याचा मार्ग सुखकर करतात. ते आपल्या अनुभवाचे धडे. परमेश्वर म्हणतो, एखाद्या व्यक्तीला दुःख देऊन स्वतःसाठी माझ्याकडे सुखाची प्रार्थना करू नको. पण जर एखाद्या व्यक्तीला क्षणभरही आनंद देत असाल तर स्वतःच्या सुखाची अजिबात चिंता करू नको. आयुष्यात पुढे जाण्यासाठी नात्याचे धागे जर गरजेचे असतील तर टीका नाही, आपण प्रेमाचे धागे बनवायला हवे. आपल्याला चुकीचे खूप लोक वापर करतील, फक्त चांगले प्रयत्न करणं गरजेचे आहे. स्वामी म्हणतात, माणसांनी आपलं आयुष्य इतकं धावपळीचं व दगदगीचं आणि अत्यंत वरवरीचं करून घेतलं आहे. ही माणसं अशीच, यांना साप हवा, कारण हे नेहमी सापापेक्षा जास्त खतरनाक असतात. लक्षात घ्या, आपल्यासोबत एखादी व्यक्ती जर जवळची असेल आणि खूप जास्त प्रेमाने वागत असेल आणि याआधी एवढी प्रेमाने कधी वागलीच नव्हती तर तिच्यापासून दूर व्हा, कारण कधी तुमच्यासोबत धोका होईल किंवा तुमचा चुकीच्या वेळेला फायदा घेतील तुम्हाला कळणारही नाही. गोष्टी मनात साठवून ठेवण्यापेक्षा त्या बोलून मोकळं झालेलं केव्हाही चांगलं, कारण फुकटलेल्या धरणाचं संकट हे दरवाजे उघडल्यावर येणाऱ्या पुरापेक्षा जास्त धोकादायक असतं. आयुष्यात स्वतःवर विश्वास असणं गरजेचं आहे, कारण आपला विश्वासच महत्त्वाचा असतो आणि तो पुढे नेतो. नात्यावर कधी भावनांचं ओझं देऊ नका. नाती मुक्त असू द्या, त्यावर निर्मळ प्रेम करा. या जगात आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याला पूर्ण स्वातंत्र्य द्या. अगदी आपल्याला प्रेम करायचं की नाही हे सुद्धा ठरवून द्या. दोघांच्या नात्याला काय नाव आहे हे महत्त्वाचं नाही, नात्यामध्ये भावना कशी आहे हे महत्त्वाचं आहे. राधा आणि कृष्ण हे फक्त एकमेकांचे सखे सोयरे होते, पण अजूनही जर त्यांना बेस्ट कपल म्हणत असतं. लक्षात घ्या, सुगंधाने दरवळत राहावं, अशा वाऱ्याने वाहत राहावं. वाहता वाहता वाऱ्याने सुगंधाला उचलून न्यावं. वाऱ्यालाही कुठं जमलं सुगंधाला धरून ठेवणं, सुगंधालाही कुठं जमलं वाऱ्यासोबत झुकून होणं. त्यांना त्यांची साथ कायम हवी होती, पण ती कधी मिळाली नव्हती. प्रत्येक गोष्ट आवडेल आणि ते मिळेल असे नाही. समज काढून घ्या स्वतःची की तुम्हाला प्रत्येकच गोष्ट मिळेल अशी नाही. आपल्यासोबत असणारी प्रत्येक माणसं आपल्याला एक शिकवतात की आपल्याला सोडून जाणाऱ्याचं पुढे कसं वागायचं हे नेहमी जाणून वापरा. माणसाचं महत्त्व आयुष्याच्या मोलाचं असतं. आयुष्य अगदी ठाम ठेवावं आणि स्वतः प्रयत्न करावे. लक्षात घ्या, आपण स्वतःविषयी जेवढे प्रयत्न करू ना ते नक्की आपल्याला प्रत्येक गोष्ट देतील. स्वामी नेहमी सांगतात, जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे ज्या गोष्टीला लोक म्हणतात की हे तुला कधी जमणार नाही. यशस्वी लोक आपल्याला निर्णयावर जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात. राग आल्यावर ओरडायला कधी ताकद लागत नाही, राग आल्यावर खरी ताकद लागते ती शांत बसायला. लक्षात ठेवा, शब्द येतात हृदयातून पण अर्थ निघतात डोक्यातून. कधी कधी आपली चूक नसते तरीही आपण चुकीचे ठरले जातो. हे आपल्याला महत्त्वाचं असतं, पण समोरच्याला ते माहिती नसतं. तेव्हा आपण स्वतःला सिद्ध करण्यात काही फायदा नसतो. योग्य वेळ आल्यावर सत्य आपोआप बाहेर येतं.
उन्हाळ्यात सूर्याला शिवा देतात, हिवाळ्याला सूर्याची वाट पाहतात. आपली किंमत तेव्हा असते जेव्हा आपली गरज आणि आपली योग्य वेळ येते. लक्षात घ्या, जीवनाचा साथीदार म्हणून व्यक्तीला पसंत करायचं, त्या व्यक्तीबरोबर आपल्याला आयुष्य घालवायचं, त्याला आपण शरीर अर्पण करायचं, पण मनाची कवड उघडी करायला मात्र तिथे व्हावं नसावं. हीच माणसाची एवढी मोठी शोकांकिता असते, कारण त्याला संसार म्हणजे काय हे कधी कळतच नसते. होय म्हणणे एक सवय होऊन देऊ नका, कारण लोक तुमच्याकडून तीच अपेक्षा नेहमी ठेवतात. म्हणून योग्य तिथे नाही म्हणायला शिका. नाही म्हणायला ध्येय लागते आणि ते तुमच्याकडे असं बघण्याचा प्रयत्न करतात. उद्या पाणी येणार आहे म्हणून आज पाणी जपून वापरा, हे अगदी चुकीचे आहे. दररोज पाणी जपून वापरा, म्हणजे पाणी कायम आपल्या सोबत राहील. स्वामी म्हणतात, आयुष्यात चांगले कर्म सुद्धा करायला हवे. आपण बऱ्याचदा आपल्या घरापुढे किंवा आपल्या परिसरात झाडे लावत नाही, ते सुद्धा लावायला हवी. आपण पाणी जल यांचा साठा करत नाही, ते सुद्धा करायला हवा. त्यांना जपून कधी वापरत नाही, पण ते सुद्धा वापरायला हवं, कारण हे फार गरजेचं आहे. काळाची गरज आहे, बाकी काही नाही, आणि ते आपल्याला नेहमी पुढे नेणार आहे आणि त्यासाठी आपल्याला काम करावं लागत राहणार आहे. स्वामी सांगतात, हे आकाशातून नशीब पडत नसतं किंवा जमिनीतून कुठूनही उगवत नसतं. अरे, हे आपल्या कर्माने बनत असतं. केवळ माणूस प्रत्यक्षात स्वतःचे नशीब स्वतः घडवत असतो, आणि तेही त्या गोष्टीपासून जे आपल्याला नेहमी पुढे नेतात. जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक राहा, जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा साधे राहा, जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील राहा, जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा अगदी शांत राहा. याला आयुष्याचे सुयोग व्यवस्थापन सांगतात. स्वामी नेहमी म्हणतात, खूप काही अपेक्षा करावी आणि सत्याला काहीतरी वेगळं असावं. हे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. कोणतीही अपेक्षा न करता मिळणारी गोष्ट जे सुख देऊन आपल्याला मिळतं, तिच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. रडणाऱ्या माणसाला आयुष्यात फक्त सहानुभूती मिळते आणि लढणाऱ्या माणसाला स्वतःच्या सामर्थ्याची अनुभूती येते. रडणारा सतत दुबळी आणि स्वावलंबी बनत जातो, लढणारी सतत सामर्थ्यशाली व स्वावलंबी घडत असतात. जीवनात स्वातंत्र्य सारखे बनण्यासाठी वैभव नाही तर आपल्याला नेहमी परावलंब बनावं लागतं. लक्षात घ्या, सगळं काही संपलंय असं वाटतं तेव्हा एक लक्षात ठेवायचं, आपण शिल्लक आहोत, याला अर्थ अजून बराच काही बाकी आहे. मोठे झाल्यावर आपल्याला काय करायचंय हे आपण लहानपणी ठरवतो, पण लहानपणी असताना आपल्याला पुढे नेमकं काय करायचं आहे हे महत्त्वाचं असतं. स्वामी सांगतात, चुकीच्या लोकांकडे लक्ष देऊ नका, आपले काम करा. लोक कायम तुम्हाला मागे ओढण्याच्या प्रयत्नात असतात. चाफा आणि लीला, तो रांगडा चाफा आणि ती कोमल लीला दरवळतात दोघेही, पण लिलीचा बातच काही निराळी असते. तो दिवस रात्र बहरत असतो, लिली मात्र रात्रीच फुलते, तिचा मंद सुगंध रात्री दरवळतो. चाफा आपला साधा सिंपल, लिली मात्र कॉम्पॅक्टेड. पाहून या दोघांची गुंतीत या दोघांचं कसं काय होईल हे कोणालाही कळत नसते. त्याप्रकारे आयुष्यात आपण जर चांगले असावं आणि पुढचा व्यक्ती हा स्वभावाने थोडा खराब किंवा आखूड असेल तर त्या व्यक्तीला समजून घेण्याची तुमच्यात तेवढी सहनशक्ती आणि जिद्द असायला हवी. प्रत्येक वेळेला तुम्हाला प्रत्येक व्यक्ती इज्जत देईल असं नाही. स्वामी नेहमी म्हणतात, बाहेरील रूपावरून काय कोण आहे असं म्हणण्याचा काही अर्थ नाही. अंतरंगाचा विचार करण्यासाठी गोष्ट लागते, ती म्हणजे दिसण्यात काय आहे. माणसाचं मन पाहावं, त्याचा स्वभाव, त्याची बुद्धिमत्ता, त्याची समजूतदारी आणि तो काय प्रकारे निर्णय घेतो हे पाहणं गरजेचं आहे. प्रत्येकाला हे पाहणं खूप गरजेचं असते. स्वामी नेहमी म्हणतात, अहंकार कोणालाच चुकलेला नाही, त्याचे पण दोन चेहरे असतात, एक स्वाभिमान आणि दुसरा गर्व. अहंकाराचे रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होते तेव्हा कर्तृत्वाला जन्म मिळते, जेव्हा ते गर्वाचे रूपांतर धारण करते तेव्हा ते फक्त विशाल निर्णय बनते. स्वामी म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला कधी दुसऱ्यासाठी कारणीभूत समजू नका, कारण दिवा विजायला नेहमी हवाच कारणीभूत नसते. कधी कधी त्या दिव्यात तेल सुद्धा संपतं. लक्षात घ्या, तुम्हाला मिळवायचं आहे ते मिळवता येतं. कुणी कुणाचे चिडवणार असं नाही. प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाला चिडवतो, पण जीवनात आपण 10 वेळा पराभवी जरी झालो परंतु एकदाच असे जिंका की लोक तुम्हाला कायम लक्षात ठेवतील. स्वामी नेहमी म्हणतात, एक गोष्ट आठवणीत ठेवा, संयम ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला मिळतं, पण फक्त विश्वास ठेवावा लागतो. आयुष्यात निसर्गाचं एक तत्त्व आहे, तुम्ही जे काही शेअर कराल ते तुमच्याकडे अनुरणीय असेल. स्वतःकडे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. स्वामी सांगतात, प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात. फरक इतका आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता.
सुंदरता नसली तरी चालेल, सोजळता असली पाहिजे. सुगंध नसला तरी चालेल, पण दरवळता असायला हवी. नातं नसलं तरी चालेल, पण आपुलकीचे बंधन असायला हवे. भेट नसली तरी चालेल, पण स्नेहमय गोड संवाद असला पाहिजे. कारण आपल्याला प्रत्येकाला प्रत्येकाची गरजही असते. स्वामी म्हणतात पंक्तीमध्ये, मीठ वाढणारा पुन्हा मीठ वाढायला येत नाही. तसे आयुष्यात काही लोक असेच मिठासारखे असतात. प्रत्यक्षात त्यांचा असण्याचा कदाचित काही फरक पडणार नाही, पण त्यांची जेव्हा गरज असते आणि तेव्हा ते नसतात तेव्हा खूप जास्तच फरक पडतो. प्रत्येकाला हे समजत नाही, पण प्रत्येकाने हे समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. मानवी शरीर हा आपला सुपर टेप रेकॉर्डर असून यात A to Z प्रत्येक गोष्ट मावू शकते. आपल्या आवडत्या व्यक्तीला वेळ देऊ शकाल तर ते नेहमी तुम्ही द्या. जर ते नाही देऊ शकाल तर ते दूर जाईल, एवढं लक्षात घ्या. आपण दिव्य जाणीव, दिव्य प्रतिभा व दिव्य आनंद यांची युक्ती अशी सर्वव्यापी शाश्वत सामर्थ्य अनंत रूप हे ठेवतो तेव्हा प्रत्येक गोष्ट श्रेष्ठ होते. सर्वात श्रेष्ठ यज्ञ आहे तो म्हणजे नामस्मरण. सर्वात मोठा तप आहे तो म्हणजे नामस्मरण. सर्वात श्रेष्ठ तीर्थ आहे तो म्हणजे नामस्मरण. सर्वात मोठा व्रत आहे तो म्हणजे नामस्मरण. सर्वात मोठा योग आहे तो म्हणजे नामस्मरण. संसार हे जीवनाचे सार. संसार सुखाचा करणे म्हणजे परमार्थ संसार असा युक्तीने करायचा आहे की संसार करता करता परमार्थाचा मुक्काम गाठायचा आहे. देवासकट सर्व काही प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य प्रयत्नात आहे, म्हणून प्रयत्न ते रत्न देवापेक्षाही श्रेष्ठ आहे. प्रामाणिकपणे, आडवी व कौशल्याने विधायक काम करणे ही देवाची पूजा, भक्ती, उपासना व आराधना असून तीच या राष्ट्राला सर्वात जास्त पुढे नेते. स्वतःच्या हातातून एवढ्या गरजवंताचे काम होते तेव्हा आपल्या चेहऱ्यावर समाधान असते, तो आपल्याला जीवनात पुढे नेतो. स्वामी म्हणतात आपण चंदनासारखं असावी आणि चंदनाला त्याचे चंदन असण्याची घोषणा कधी करावी लागत नाही, कारण त्याचा गंध वाऱ्यासारखा आपल्या पसरत जातो. माणसाच्या बाबतीत परमेश्वर कमालीच्या दयाळूपणाने चांगला जमतोय. जन्माची चाहुली तो 9 महिने अगोदर देतो, पण मृत्यू हे अचानक देतो, आकस्मिक देतो. कारण त्याला माहिती आहे माणूस सुखाची वाट पाहू शकतो पण दुःखाची नाही, कारण हे त्याला कधी पचणारच नाही. देवाने सुद्धा प्रत्येक गोष्टीचा विचार करून आपल्याला प्रत्येक गोष्ट दिली आहे. स्वामी सांगतात इतरांच्या सुखात आपले सुख लपलेले आहे तर दुसऱ्यांच्या दुःखात आपले दुःख दडलेले आहे. या सत्याच्या जाणीव झाल्याशिवाय मानवी जीवनात खरी क्रांती शक्य नाही. स्वामी म्हणतात लहानपणी आपण रिकाम्या जागा भरत होतो, पण आयुष्यात जेव्हा मोठे व्हाल तेव्हा कळेल ही रिकाम्या जागा आयुष्यातील भरणे किती अवघड आहे. प्रत्येकाला जमत नाही आणि प्रत्येक व्यक्ती ही जागा भरू सुद्धा शकत नाही. संसारातल्या प्रत्येक व्यक्तीला सुखाची कल्पना, सुखाच्या जागा, सुखाची साधन ही वयानुसार, कालानुसार निरनिराळ्या असतात आणि प्रत्येकजण त्याच्या कल्पकतेनुसार सुख पाळतो. पण संसार टिकवतो तो कसा, तर दुःख जेव्हा सगळ्यात एकटं असतं तेव्हा घर उभं राहतं. फक्त श्रीकृष्णाला माहिती आहे की गीता सांगताना त्यानं जे काही सांगले ते प्रत्येकाच्या जीवनात उपयोगी आहे, पण प्रत्येक लोक त्याचा उपयोग घेत नाही. जो निसर्ग नियमित नियम पाळतो तो त्याच्याजवळ राम वास करतो. जो या नियमांना अडथळा घालतो त्याच्याजवळ यम वास करतो. कर्म म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. कर्म आपल्याला प्रत्येक वेळेला आडवे येतात. कर्म करणे हा माणसाचा स्वभावच आहे. यालाच अर्थ असा की कर्म केल्याशिवाय माणूस राहू शकत नाही किंवा उच्चार व आचार या 3 सत्वावरून माणसाकडे कर्म घडत असतात. सत्कर्म व दुष्कर्म असे कर्माचे 2 भाग पडतात व त्यातून प्रथम पाप पुण्याची निर्मिती होऊन ती शुभ नियती अशुभ नियती निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरतात. त्यानंतर माणसाला सुखाखाली हे नियतीची कारणीभूत ठरवावी लागते. आयुष्यात कधी कसं वळण येईल ना सांगता येत नाही. अशा वेळी मनाची पक्की साथ मिळेल का काही माहिती नाही, पण असा आपल्याला सराव कसा करायचा आहे हे मिळणे गरजेचे. गोंधळलेले मन, अस्थिर जीवन हे आपण नेहमी पुढे नेण्यासाठी काम करते. स्वामी सांगतात कोणत्या नात्याला पुढे जायचं व कोणत्या नात्याला कुठे थांबायचं याची ज्या माणसाला अक्कल येते असते ते माणूस मानसिक त्रासाला नेहमी पुढे जातो. स्वामी नेहमी म्हणतात नाती सुख किंवा दुःख देतात, तर काही नाती दुःख देतात. त्या दुःखाचे देणाऱ्या नात्याला पुढे नेऊन सुख मिळतं. खोट्या आशेवर जगत राहणं हे आपल्याला नेहमी मागे ओढतं. स्वामी नेहमी म्हणतात जो इतरांना संपविण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचण्यासाठी कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्यात प्रामाणिक प्रयत्न करतो त्याला देव प्रत्येक वेळेला साथ देतात. प्रत्येक वेळेला कशी ना कशी त्याला 100% मार्गदर्शन नेहमी मिळत असतं.
लक्षात ठेवा, समस्या आणि समाधान फक्त पूर्ण संकल्पना आहेत आणि त्यांचा सामना आपल्याला करावा लागतो. आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देतात. स्वामी नेहमी म्हणतात, आपला हेतू शब्द आणि प्रामाणिक असेल तर आपल्यावर टीका करणाऱ्याच्या टीकेला काही महत्त्व नसते. चांगल्या कर्माची फळे चांगली असतात. मुखातून गेलेला राम आणि निस्वार्थपणे केलेले एखाद्यासाठी काम आयुष्यात अशा वेळेला कामी येईल ज्या वेळेला कोणी साथ देणार नाही. ज्या दिवशी तुम्ही तुमचं आयुष्य मनमोकळेपणाने जगाल तो दिवस तुमचा आहे. बाकी तर फक्त कॅलेंडरच्या तारखा आहेत. नदीमध्ये पडल्यामुळे कधी जीव जात नाही. जीव तेव्हा जातो जेव्हा पोहता येत नाही. परिस्थिती कशीही असो, समस्या बनत नाही. समस्या तेव्हाच बनते जेव्हा आपल्याला परिस्थिती हाताळता येत नाही. आयुष्याचा नियम आहे, स्वभावी प्रत्येकाची वैयक्तिक ओळख असते. स्वभाव बदलता येत नाही अथवा स्वभाव बदललेला मिळू शकत नाही. फक्त स्वभावाचा एकच तोड आहे की प्रयत्न चांगले करणे. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहे. सामना करणारा यशस्वी ठरल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. आपल्या आयुष्यात संकटे हे नक्की असणार. माणसानं माणसाला हे हितसंबंध साधून ठेवण्यासाठी फार काही करावं लागत नाही. आयुष्यावर मनसोक्त प्रेम असावं. प्रत्येक गोष्टी जगण्यासाठी इच्छा असावी. आयुष्यातील अनेक आनंदाचे क्षण, उपेक्षेचे हुंदके, दुःखाचं कड आणि आवर घातलेलं आवेगन हे ज्याला त्याला माहिती असतात. एखादा तरी साक्षीदार असा उमळून टाकणाऱ्या क्षणी जवळ असावा. यासारखी इच्छा पुरी न होणं यासारखं श्राप नाही, पण साक्षीदार मिळून त्याला आयुष्याच्या सोबती नेणं हे खूप महत्त्वाचं ठरतं. कोंब आणि माणूस सारखा बी जमिनीत सुरक्षित असतं. अंकुर उघड्यावर पडतो. कुणीतरी ओंबलेलं कुणीतरी पाय देईल अशा दहशतीत त्याचा प्रवास सुरू होतो आणि शेवटी एक झाडामध्ये त्याचं रूपांतर होतं. कधीकधी आयुष्यामध्ये खूप दुःख, यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं की देव हे खरं आहे का, एवढ्यापर्यंत आपल्याला शंका येतात. पण खरं तर ही वेळ आपल्या प्रतीक्षेची असते. विश्वास ठेवा, कारण इथूनच स्वामी लीला सुरू होते. इथूनच स्वामींचा खरा खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत भिरावते. काही क्षण ते हवेत असतं, पण ते तरीही हसत असतं, कारण त्याच्या आईवरती पूर्ण विश्वास असतो. लक्षात घ्या, आपला विश्वाससुद्धा असाच असावा, कारण विश्वास असणे गरजेचे आहे. विश्वासाने प्रत्येक गोष्ट होते. त्यामुळे विश्वास ठेवून कामं करायला शिका. बऱ्याचदा संकटे आपल्या आयुष्यात येतात, पण त्यांचा सामना करणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक संकटांचा सामना केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकणार नाही. आयुष्यात पुढे जाण्यासाठी आपल्याला मेहनती घ्यावी लागते. कष्टाला आणि मेहनतीला काल पर्याय नव्हता, त्याला आजही पर्याय नाही आणि कधीही पर्याय नसणार. फक्त स्वतःवरचा असलेला विश्वासच आपल्याला पुढे नेणार. आपली श्रद्धा आणि विश्वास हे जर योग्य ठिकाणी असेल ना, तर पाषाणाला सुद्धा देव पण येतं. आयुष्यात ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. लक्षात ठेवा आणि विश्वास ठेवून काम करा. कामं जर चांगले करायचे असतील तर मेहनत पूर्ण ठेवा. श्रद्धेने प्रत्येक गोष्ट होते. फक्त इच्छाशक्तीने आपण कामे करायला हवी. प्रत्येक गोष्ट शक्य होते. स्वामी नेहमी म्हणतात, मी प्रत्येकाची साथ देत आहे. आयुष्यात अपार संकटे जरी असले ना, तरी कायम आपल्याला मार्गदर्शन 100% मिळत असतं. स्वतःवरती विश्वास ठेवा, कारण विश्वास असल्यावरच व्यक्तीला आयुष्यात प्रत्येक गोष्ट मिळायला लागते. आयुष्यात असं काहीही नाही जे अशक्य आहे. इथे प्रत्येक गोष्ट शक्य आहे. फक्त स्वतःवरती असलेला विश्वास ठेवून पुढे जाणं हे महत्त्वाचं असतं. आपले प्रयत्न कसे आहेत किंवा मेहनत काय घेतोय हे खूप जास्त महत्त्वाचं ठरतं. लक्षात घ्या, आयुष्यात काही गोष्टी चांगल्या तर काही वाईट घडतात. काही आपल्याला पटतात तर काही दुर्लक्ष करतात. प्रत्येक गोष्टीचं काही ना काही महत्त्व असतं. स्वतःविषयी एक गोष्ट महत्त्वाची आहे की आपला विश्वासच चांगला असणं गरजेचं असतं. विश्वासावर सर्व काही अवलंबून असतं. त्यामुळे विश्वास ठेवा, कारण विश्वास आपल्याला पुढे नेण्यासाठी नेहमी मार्गदर्शन करत असतो. बऱ्याचदा अशा संकटांना घाबरतो जे आपल्याला मागे ओढतात, पण जास्त विचार न करता, चिंता न करता मेहनत करणे फार गरजेचे आहे. चिंतेचा विषय असतो. शेवटी चिंता आपल्याला पुढे नेण्यासाठी येते. चिंता जास्त करू नका. काळजी किंवा चिंता केल्याने काहीही होणारे नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला मार्गदर्शन नेहमी मिळणार आहे. स्वामी तर कायम बोलतात, माझ्या भक्तांच्या आयुष्यात कठीणच्या कठीण काळात त्यांची साथ द्यायला मी कायम त्यांच्या सोबत आहे आणि प्रत्येक वळणावर त्यांची साथ देत असतो.
आयुष्य आहे सोपं करून जगायला शिका, कारण सोपं आयुष्य जगणारा नेहमी पुढे जातो. प्रत्येक क्षणी अडचणीत असणारा व्यक्ती कायम पुढे जाईल असं नाही. स्वामी नेहमी सांगतात, जो ज्ञानी असतो ना त्याला समजावता येतं, जो अल्पज्ञानी असतो त्याला समजावता येत नाही. स्वामी म्हणतात, प्रत्येक वेळेला एक गोष्ट लक्षात ठेवा, कारण तुम्ही जर पुढे जाण्यासाठी प्रयत्न कराल तर तुम्हाला मार्गदर्शन नेहमी मिळेल. प्रत्येक वेळेला स्वामीच तुम्हाला साथ देतील. आयुष्यात कधीही तुम्हाला एकटं सोडणार नाहीत आणि कायम मार्गदर्शन करत राहतील. फक्त श्रद्धा आणि आपला विश्वास असावा, कारण या दोन गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या असतात. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जे करत आहात ते चांगल्यासाठी आणि जे होत आहे ते सुद्धा तुमच्या चांगल्यासाठीच. फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवणं गरजेचं असते. श्रद्धा आणि विश्वास स्वामी नामावर असेल ना तर चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामींनी तुमची साथ दिली आहे आणि कायम तुम्हाला साथ देत आहेत. न घाबरता स्वामी नामावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे, कारण स्वामी नाम आपली साथ प्रत्येक वेळेला देतात. आयुष्यात कठीणच्या कठीण काळात त्यांनी तुमची साथ दिली आणि कायम साथ देत आहेत. फक्त श्रद्धा ठेवा, कारण श्रद्धेला विश्वासाची साथ आणि स्वामींची साथ मिळाल्यावर आपल्याला मार्गदर्शन 100% मिळतं. आयुष्यात अशक्य असं काहीही नाही, कारण प्रत्येक गोष्ट स्वामी शक्य करतात. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे कायम असतात, फक्त विश्वास ठेवणं गरजेचं. विश्वास ठेवून प्रयत्न केल्यावर आयुष्यात अशक्य असं काहीही राहत नाही. प्रत्येक गोष्ट ही स्वतः स्वामी शक्य करतात. स्वामी नामावर विश्वास ठेवा, कारण स्वामी आपल्याला साथ कायम देतात. आयुष्याच्या या कठीण काळात, कठीण संकटाच्या वेळी आपल्याला ते मार्गदर्शन करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावरती आपली श्रद्धा, आपला विश्वास असणं गरजेचं आहे. महत्त्वाचं तर हे आहे की स्वामी आपल्याला साथ देत आहेत आणि आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवून आहोत आणि आपल्या विश्वासाला त्यांची साथ लाभलेली आहे. लक्षात घ्या, प्रत्येकाच्या आयुष्यात असा क्षण येत नाही की स्वामी त्यांची साथ देतील. ज्यांच्या आयुष्यात हा क्षण आलाय त्यांनी न टाळता, जास्त दुर्लक्ष न करता फक्त त्यांच्यावर श्रद्धा आणि विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपला विश्वास आहे, आपली श्रद्धा आहे, या गोष्टीवर आपल्याला नेहमी मार्गदर्शन मिळत असतं. प्रत्येक वेळी घाबरणे हा यशाचा पर्याय नाही. न घाबरता मेहनत करणं हे आपल्याला पुढे नेऊ शकतं. मेहनत अशी करा की यश तुमचं असेल. काम असे करा की प्रत्येक गोष्टीत प्रयत्न तुम्हाला करून यश नक्की मिळेल. स्वतःवरती विश्वास एवढा ठेवा की कठीण काळात, कठीण संकटात मार्गदर्शन तुम्हाला 100% मिळेल. स्वामी नामावर विश्वास एवढा ठेवा की साथ तुम्हाला आयुष्यभर मिळेल. आयुष्यभर साथ मिळण्यासाठी आयुष्याच्या शेवटपर्यंत विश्वास असणे गरजेचे आहे. विश्वासाला काहीही आणि कधीही पर्याय नसतो. एक गोष्ट मात्र लक्षात घ्या, आपण जेव्हा काम करतो ना तेव्हा त्या कामात आपल्याला यश मिळवण्यासाठी विश्वास ठेवणं गरजेचं असतं. कामात प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट मिळवता येते. आपलं काम आपलं नाव बनवते आणि आपल्या नावानंच आपली प्रत्येक गोष्ट व्हायला लागते. स्वतःवरती असलेला चांगला विश्वास आयुष्यातील वाईट संकटे दूर करतो. स्वामी म्हणतात, मी कायम तुमची साथ देत आहे. आयुष्याच्या प्रत्येक काळात तुम्हाला मार्गदर्शन मी करणार आहे. फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवा. विषय फक्त श्रद्धेचा आणि विश्वासाचा असतो, कारण ते आपल्याला नेहमी साथ देतात. स्वामी म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्यात मी आहे, सोबती म्हणून त्याचा. त्यामुळे तुम्हाला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. आयुष्यात असं काहीही नाही जे अशक्य असेल. अरे, प्रत्येक गोष्ट शक्य आहे. हे आयुष्य आहे, यात कायम तुम्हाला प्रत्येक गोष्ट चांगली मिळत असणार. आपला विश्वास तर ठेवा, कारण विश्वासाला कायम साथ स्वामींची आणि स्वामी आपल्याला कायम मदत करतात. आयुष्यात कठीण काळ आहे, सामना करा आणि पुढे जा. प्रत्येक वेळेला संकटांचा सामना करून नक्की पुढे जाऊ शकता. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतात, फक्त सामना करून बघा, कारण ते तुम्हाला पुढे नेण्यासाठी मदत करतात. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत आहे. आज थोडा वेळ विश्वास ठेवा, या संदेशाला ऐकून बघा, कारण प्रत्येक वेळेला हा संदेश तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी नक्की करतो. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्यात आहे मी, कायम त्याला साथ देत असणार आणि प्रत्येक वळणावर त्याला सर्व काही मिळवून देणार. आपली श्रद्धा आणि विश्वास असेल ना तर सर्व काही आपल्या मनाप्रमाणे नक्की होते. आज अशक्य अशी गोष्ट आयुष्यात असेल, पण त्या गोष्टीसाठी मेहनत करणं आपल्याला गरजेचं आहे. कष्टाला कधी पर्याय नसतोच आणि कष्ट हा एकमेव पर्याय असू शकतो. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. बऱ्याचदा स्वामी म्हणतात, आयुष्यात संकटे आहेत,
पण ते संकटे आपल्यासा फार काळ नसतात, सामना करावा लागतो. कारण त्या संकटांचा सामना केल्याने प्रत्येक गोष्ट होते. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी म्हणतात, माझ्या भक्तांच्या आयुष्यात त्यांची साथ मी कायम देणार आहे. फक्त त्यांनी चिंता किंवा काळजी करायला नको. फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवायला हवा. कायम त्यांना मार्गदर्शन मी करत आहे. विश्वास ठेवा, प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ 100% मिळते. आयुष्यात कायम कुठल्याही क्षणी स्वामी तुमची साथ नक्की देतात. त्यांच्याकडे आपली श्रद्धा असणं हे भावना महत्त्वाची आहे. श्रद्धेला प्रत्येक वेळेला पर्याय असतो. कष्ट करणाऱ्याला नेहमी मदत मिळतं. त्यामुळे कष्ट करण्यावरती विश्वास ठेवा. जो व्यक्ती कष्ट करतो त्याला प्रत्येक वेळेला स्पष्ट मदत देतात. स्वामी कायम त्याला साथ देतात. आपल्या आयुष्यात अशक्य असं काहीही नाही आणि प्रत्येक गोष्ट स्वामी शक्य करत असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे हे नेहमी असतात, मात्र त्या संकटांचा सामना प्रत्येकाला करावा लागतो. सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होणार नाही. काही मनाविरुद्ध सुद्धा होतील आणि त्या गोष्टीविषयी मेहनत करणे आवश्यक आहे. सर्व काही आपल्याला प्रत्येक वेळेला मिळतं. आयुष्यात अशक्य असं काहीही नाही. प्रत्येक गोष्ट शक्य होते. फक्त विश्वास ठेवा, श्रद्धेने प्रयत्न करा, कारण श्रद्धेने प्रयत्न केल्यावर नेहमी साथ तुम्हाला मिळते. आयुष्यात प्रत्येक वेळेला अशक्य असं काहीही नाही. कायम तुम्हाला साथ नक्की देणार. स्वामी म्हणतात, आयुष्याच्या प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन मी नेहमी करणार. फक्त विश्वास ठेवून बघा, कायम तुम्हाला मदत मी करणार आहे. आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी साथ तुम्हाला देणार आहेत. आपल्या संकटांच्या काळी स्वामींनी आपली मदतही केलेली आहे आणि ते आपली मदत करत असतात. कायम एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी आपली कधी साथ सोडणार नाही. आयुष्यात काळ कितीही वाईट असू द्या, काळ कितीही समर्थशाली असू द्या, तुम्हाला कितीही मागे ओढण्याचा प्रयत्न त्या काळाने जरी केला तरी साथ फक्त स्वामी देतील. अशक्य असं काहीही नाही. प्रत्येक गोष्ट शक्य असते. प्रत्येक गोष्टीचा थोडा लिलाव करून विचार करावा लागतो. आपल्या मनाप्रमाणे गोष्टी होईल किंवा न होईल हे तर कोणी सांगू शकत नाही, पण त्या गोष्टीसाठी प्रयत्न आपल्याला नक्की चांगले करावे लागतात. अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाही. प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होऊ शकते. स्वतःवरती, स्वतःच्या कर्मावरती जर विश्वास असेल ना, तर चांगल्यापैकी चांगला रिझल्ट आपल्याला नक्की मिळू शकतो. लक्षात घ्या, तुम्हाला पुढे जायचं आहे. त्यासाठी थकून चालणार नाही, हार मानून जमणार नाही. प्रयत्न करूनच मार्ग मिळू शकतो. आपण पुढे जात आहोत या गोष्टीचा स्वतःवरती विश्वास ठेवा, कारण ही गोष्ट आपल्याला प्रत्येक वेळेला साथ देते. कायम मदत करणारी एकमेव गोष्ट म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवून काम करणे. स्वतःबद्दल सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ मी नक्की देत आहे. कायम लक्षात ठेवा आणि प्रयत्न करा, कारण प्रयत्नांना नेहमी साथ मिळते. स्वामींची साथ त्या प्रत्येक व्यक्तीला मिळते जे स्वतःवरती विश्वास ठेवून आहे, श्रद्धा ठेवून आहे. त्यामुळे श्रद्धेवर काम करा. श्रद्धेवर ज्याचं काम आहे ना, त्याला साथ नक्की मिळते. आयुष्यात बऱ्याचदा संकटे येतात जे तुम्हाला मागे ओढतात. कायम त्या संकटांना घाबरू नका, मेहनत करा, कारण साथ कायम स्वामी तुम्हाला देणार आहेत. प्रत्येकाला वाटतं संकट माझ्या आयुष्यात आहेत, पण ते प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. त्यांना घाबरणं हा काहीही ऑप्शन नाही. हे बघा, तुमच्या आयुष्यात असे व्यक्ती येतात जे कधीकधी तुम्हाला जवळ बोलवतात आणि तुम्हाला धोका देऊन जातात. प्रत्येक वेळेला प्रत्येक व्यक्ती तुमचा फायदाच घेईल असं नाही आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक व्यक्ती तुमची साथच देईल असंही नाही. प्रत्येक व्यक्ती जो तो तुम्हाला मागे ओढण्याच्या मागे लागू नये. तुमच्या जवळचे तुमच्यावर जळत आहेत, तुम्हाला मागे ओढण्यासाठी आतोनात प्रयत्न करत आहेत. तुम्हाला न थांबता न थकता पुढे जायचं आहे, कारण तुमच्या विजयाची तारीख ही ठरलेली आहे. तुम्हाला येत्या काही काळात यश 100% मिळणार आहे. त्या यशासाठी अत्यंत तुम्ही प्रयत्न करत आहात. ते प्रयत्न थांबवू नका. यश आता 100% तुमच्या पदरात असणार आहे. आता घाबरणे सोडा, कारण घाबरल्याने काहीही होत नाही. आपली श्रद्धा आणि विश्वास असल्याने प्रत्येक गोष्ट होऊ शकते. आयुष्यात कठीण काळात स्वामीच फक्त तुम्हाला साथ देऊ शकतात आणि तेच तुम्हाला बाहेर काढू शकतात त्या संकटांच्या. त्यामुळे आपल्या शक्तीवर विश्वास ठेवा. स्वामी नामाच्या शक्तीवर श्रद्धा ठेवा. ते तुम्हाला नक्की साथ देतील. स्वामी म्हणतात, तुमच्या आयुष्यात जे दुःख आहे, जे दारिद्र्य आहे, जे तुम्ही प्रत्येक संकटांचा सामना करून ते संकट पूर्णपणे निघून जात नाही आहे, जे विकट स्थिती तुमच्या आयुष्याची निर्माण झालेली आहे, त्यावेळेला तुम्हाला स्वामी साथ देत आहेत. काळजी किंवा चिंता न करता विश्वास ठेवणं गरजेचं आहे.
आयुष्यात संकटे प्रत्येकाच्या आहेत, फक्त श्रद्धेने काम करावं लागतं. कारण ज्याची श्रद्धा योग्य ठिकाणी त्याला स्वामी कायम साथ देतात. श्रद्धेचा विषय शेवटी योग्य ठिकाणी श्रद्धा असेल तर स्वामीच तुम्हाला साथ देतील. प्रयत्न जबरदस्त करा, कारण प्रयत्नाला साथ स्वामी देतात. सामर्थ्यशाली प्रयत्न कधीही अपयशाकडे नेत नाहीत. आपले प्रयत्न जर चांगले असतील ना तर साथ तुम्हाला नक्की मिळणार. स्वतःला नेहमी सांगा, आयुष्य सोपं नाही. आयुष्यातील संकटे आले त्यांना सामना करूनच पुढे जावं लागणार. हा संदेश तुमच्यासाठी चांगला ठरणार असणार, कारण या संदेशाने नक्की तुम्ही ऐकलं असेल तर तुमच्या जीवनात एक सकारात्मक दूरदृष्टी योजना आणि तुमचे विचार बदलले असतील. हा संदेश तुम्ही शांतपणे ऐकलेला आहे, त्यामुळे तुम्हाला स्वामींचा आशीर्वाद नक्की प्राप्त होईल. स्वामी आपल्या भक्तांची कायम साथ देतात, ही गोष्ट फक्त लक्षात ठेवा. कारण स्वामी नेहमी म्हणतात, माझ्या भक्तांच्या आयुष्यात कितीही संकटे का असेना त्याला साथ मी नक्की देणार आहे. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ मी नक्की देईल. फक्त विश्वास ठेवून बघा. कितीही संकटे आले तरी साथ स्वामी देतात. स्वामी नामावर ज्याचा विश्वास आहे ना त्याला काहीही चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. हा संदेश तुम्ही शांतपणे ऐकून बघितला, त्यामुळे तुम्हाला कायम स्वामी मदत करत असतील. भेटूया पुन्हा एकदा एका अशा संदेशासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.